नमस्कार, माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, मी आज मस्त अशा इथे 6 प्रकारच्या दिवाळी फराळाच्या रेसिपीज बनवलेल्या आहे आणि बघा ते इथे बघा कशाप्रकारे मी बनवलेल्या आहेत. आणि बघा हा मी साहित्य आणि प्रमाण किती घेतलेलं आहे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा ह्या ज्या रेसिपीज आहे तर मी इथे हे चकली, शंकरपाळे, शेव, करंज्या, चिवडा आणि इथे शंकरपाळे ह्या 6 रेसिपीज आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा साहित्य आणि प्रमाण किती घ्यायचं हे इथे कळणार आहे. तर इथे बघा हे ज्या रेसिपीज आहे त्या मी इथे बघा, आता दिवाळीचं माझं कपड्यांचं सीझन खूप होतं आणि ब्लाउजं जास्त असल्यामुळे बघा मला रेसिपीज शूट करता आल्या नाही. तर मी इथे बघा तुम्हाला साहित्य आणि प्रमाण इथे ओरली सांगणार आहे. तर इथे बघा ह्या ज्या रेसिपीज मी फक्त एका दिवसात बनवलेल्या आहे आणि बघा वेळ कमी असल्यामुळे मी इथे म्हणजे सगळं प्रमाण हे अर्धा किलोचं घेतलेलं आहे. आणि इथे बघा सर्व ह्या रेसिपीज मी इथे एका दिवसात 5 ते 6 तासात बनवलेलं आहे. कारण बघा इथे कस्टमरची पण येण्याची खूप गर्दी होती आणि इथे ब्लाऊजचं नेण्यासाठी कस्टमरची गर्दी होती आणि इथे बघ त्याच गर्दीमध्ये मी इथे ह्या ज्या रेसिपीज आहे इथे हे एका दिवसात अख्ख्या रेसिपीज इथे बनवलेल्या आहे. तर ह्या ज्या रेसिपीजचं प्रमाण आणि साहित्य मी कशाप्रकारे घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर बघा मस्त अशा खुसखुशीत आणि इथे छान अशा चविष्ट अशा ह्या रेसिपी इथे तयार मी केलेल्या आहे. तर सर्वात पहिली रेसिपी बघूया. तर ती मी शंकरपाळे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा ही जी शंकरपाळे आहे तर ही ती बघा मी अर्धा किलोचे शंकरपाळे इथे बनवलेले आहे आणि या अर्धा किलोच्या शंकरपाळ्यामध्ये मी इथे बघा अर्धा किलोचं मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मी रवा घातलेला आहे आणि हे जे सारण आहे मी इथे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर ही मी इथे दुधामध्ये टाकून दुधाचं इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर मी इथे दुधापासूनच ही शंकरपाळी इथे बनवलेले आहे. तर बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी ही शंकरपाळी इथे तयार झालेली आहे आणि इथे बघा मी इथे जास्त खूप लालसर तळून घेतलेले नाही आहे. तर इथे मी थोडे पांढरकेच याला तळलेले आहे आणि मस्त असे हे खुसखुशीत शंकरपाळे इथे तयार झालेले आहे. आणि ही जी शंकरपाळे ते 15 दिवस टिकणारे हे शंकरपाळे आहे आणि अजिबात इथे याला तेलकटपणा अजिबात आलेला नाही आहे. तर मी इथे बघा इथे थोड्या तुपाचा वापर केलेला आहे. मी जास्त यामध्ये तूप घातलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे ही जी रेसिपी आहे ती मी इथे शंकरपाळ्याची इथे बनवलेली आहे. तर बघा अशा प्रकारे हे शंकरपाळे इथे मी बनवलेले आहे. त्यानंतर दुसरी रेसिपी बघा, ते दुसरी रेसिपी इथे मी बालुशाही बनवलेली आहे. तर हे जे बालुशाही आहे तर ते मी इथे बघा अर्धा किलोची बालुशाही बनवलेली आहे आणि या अर्धा किलोच्या बालुशाहीमध्ये बघा मी इथे दह्याचा वापर केलेला आहे आणि हे बालुशाही फुटायला नको आणि मग त्यासाठी मी इथे 1 चम्मच बेकिंग पावडरचा सुद्धा वापर केलेला आहे आणि इथे मी तुपाचं मोहन न वापरता फक्त तेलाचं मोहन वापरलेलं आहे आणि अशी खुसखुशीत अशी बघा इथे रसरशीत खूप छान आतमध्ये पाक घुसलेला आहे आणि ही बालुशाही मी इथे तयार केलेली आहे. आता ही जी बालुशाही आहे ही जी रेसिपी आहे बालुशाहीची ती मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर तुम्हाला जर ती बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर ती नक्की बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आणि पद्धतशीर अशी ही मी इथे बालुशाहीची रेसिपी शेअर केलेली आहे. तर इथे बघा ही जी बालुशाही आहे ती मी इथे आता दिवाळीसाठी इथे बनवलेली आहे आणि ही अर्धा किलोचीच बालुशाही मी इथे बनवलेली आहे. तर यासाठी बघा तळण्यासाठी याला फक्त मंद आचेवर ही जी बालुशाही आहे मी तळून घेतलेली आहे. हे बालुशाही तळण्यासाठी बघा आपल्याला इथे जास्त गॅस वाढवायचा नाही आहे. तर तिसरी जी रेसिपी आहे ती बघा करंजी रेसिपी आहे आणि ही करंजी रेसिपी बघा मी इथे अशा प्रकारे बनवलेली आहे आणि ही करंजीची रेसिपी ही जी आहे तर ही बघा ही मी इथे साखरेचा वापर केलेला नाही आहे. तर इथे ही जी मी शेंगदाणे, तीळ
आणि गूळ आणि ड्रायफ्रूट्स घालून याचं सारण तयार करून घेतलेलं आहे आणि ते सारण मी या करंजीमध्ये भरलेलं आहे. आणि ही जी करंजी आहे ती ज्यासाठी मी इथे पाती इथे मैदा आणि थोडा मी इथे रवा मिक्स करून पाती बनवलेली आहे आणि मी अशा प्रकारे ती इथे बातीची मी इथे करंजी साच्याने भरून घेतलेली आहे. आणि ही जी करंजीची रेसिपी आहे ही पण रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. तर ही जी रेसिपी कशी बनवायची आणि मी इथे बघा ही जी करंजी आहे ती सारण मी इथे त्या व्हिडिओमध्ये खव्याचं घेतलेलं आहे, तुम्ही नक्की बघू शकता. आणि चौथी रेसिपी आहे चकली रेसिपी. तर इथे बघा ही जी चकली रेसिपी आहे ती इथे चकली मी इथे बनवलेली आहे आणि ही मी भाजणीची चकली बनवलेली आहे. यासाठी मी इथे बघा 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी सर्व डाळी घातलेल्या आहे. मी इथे ज्वारी थोडीशी घातलेली आहे, म्हणजे बघा मी अजिबात इथे तेलाचं मोहन घातलेलं नाही आहे. तर मी यामध्ये ज्वारी, पोहा आणि थोडा साबुदाणा इथे घातलेला आहे आणि ते सर्व साहित्य मी भाजून घेऊन ते दळून आणलेलं आहे. आणि दळून आणल्यानंतर त्यामध्ये मी तेलाचं वगैरे मोहन काही वापरलेलं नाही आहे, पण अशी खुसखुशीत अशी छान अशी इथे चकली इथे तयार झालेली आहे. बघा मस्त मस्त अशी ही बघा मस्त अशी खुसखुशीत ही चकली इथे तयार झालेली आहे. तर बिना तेलाचं मोहन टाकता ही चकली मी इथे बनवलेली आहे, कारण मी यामध्ये ज्वारीचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही जी चकली आहे ती खुसखुशीत झालेली आहे. शिवाय मी इथे पोहे पण टाकलेलं आहे आणि साबुदाणा पण थोडा ॲड केलेला आहे, त्यामुळे ही जी चकली आहे छान इथे खुसखुशीत झालेली आहे. यामध्ये मी चना डाळ, मूग डाळ आणि थोडी उडीद डाळचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे ही जी भाजणीची चकली आहे मी इथे बनवलेली आहे. आणि ही जी चकली आहे ती पण आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायची आहे, जेणेकरून ती लालसर होणार नाही. त्यानंतर 5वी रेसिपी आहे ती म्हणजे शेव रेसिपी. तर ही जी शेव रेसिपी आहे तर बघा मस्त असे मस्त असे इथे हे येलो कलरचे हे शेव तयार झालेले आहे, म्हणजे बघा अजिबात इथे शेव मध्ये बघा खूप छान असे खुसखुशीत शेव इथे तयार झालेले आहे. आणि हेच मी इथे ज्या चकत्याच करून घेतलेले आहे. आणि बघा ही जे शेव आहे मी फक्त इथे एका ग्लासचे शेव केलेले आहे. आणि इथे बघा मी 1 ग्लास मी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, जेणेकरून शेव हे छान कडक आणि खुसखुशीत झालेले आहे. आणि यामध्ये पण शेवमध्ये पण मी इथे तेलाचं मोहनचा वापर केलेला नाही आहे. तर यामध्ये मी इथे बघा थोडा मी इथे बारीक ओव्याची पूड टाकलेली आहे आणि थोडं तिखट ॲड केलेली आहे. हळदीचा पण वापर मी यामध्ये केलेला नाही आहे आणि थोडं इथे मीठ घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे बघा हे जे शेव आहे ते मी इथे थोड्या जाडसर शेव करून घेतलेले आहे आणि मस्त अशी हे शेव इथे तयार झालेले आहे. आणि बघा छान प्रकारे ही जी चिवड्यामध्ये टाकण्यासाठी पण मी यापेक्षा पण बारीक शेव इथे बनवलेली आहे. तर त्यानंतर इथे बघा ही जी 6वी रेसिपी आहे, तर ही 6वी रेसिपी म्हणजे चिवडा रेसिपी. तर हे चिवडा रेसिपी बघा इथे हा मस्त असा खमंग असा हा चिवडा मी इथे बनवलेला आहे. आणि हा जो चिवडा आहे तो मी इथे अर्धा किलो पोहापासून बनवलेला आहे. आणि अर्धा किलो मी इथे पातळ पोहा घेतलेला आहे आणि छान तो भाजून घेतलेला आहे. आता भाजण्यासाठी त्यामध्ये मी इथे थोडं तेल आणि थोडी हळदचा वापर केलेला आहे आणि छान असा इथे खुसखुशीत असा हा तो भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे सर्व साहित्य शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि जे कांदा आहे तो छान भाजून घेतलेला आहे. सगळं जे साहित्य आहे मी वेगवेगळं भाजून घेतलेलं आहे आणि ते त्यामध्ये ॲड केलेले आहे. त्यामध्ये शिवाय मी यामध्ये थोडे जाड पोहे पण तळून घेतलेले आहे आणि ते ॲड केलेले आहे, जेणेकरून चिवडा हा खमंग झाला आहे आणि खुसखुशीत पण झालेला आहे. त्यानंतर इथे बघा इथे मसाल्याचा मी इथे रेडीमेड मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, तर मी घरचाच इथे धने घेतलेले आहे, जिरं आणि सोप थोडी आणि थोडं इथे मी खसखस ॲड केलेलं आहे. शिवाय यामध्ये थोडं आंबटपणा यायला हवं म्हणून इथे मी आंबट गोड स्वाद यायला हवं यासाठी मी इथे
चाट मसालाचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे बघा हा चिवडा मी इथे खमंग चिवडा बनवलेला आहे. तर हे सर्व जे रेसिपी आहे मी आपल्यासोबत इथे शेअर केलेलं आहे. तर माझ्या ह्या ज्या रेसिपीज आहे आपल्याला कशा वाटल्या कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.